नमस्कार. मी आज तुम्हाला कढीपत्ता चटणी करून दाखवणार आहे. अगदी भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे 2 वाटी. हा कढीपत्ता मी स्वच्छ धुवून कापडावर सुकवून घेतलेला आहे फॅनखाली. त्यासाठी मी साहित्य घेतले बघा. 2 टेबलस्पून तीळ, 1 टेबलस्पून धने, पाव टीस्पून मिरी, अर्धी वाटी शेंगदाणे, पाव वाटी फुटाणे डाळ किंवा अख्खे फुटाणे आणि 2 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे. आणि तिखट, मीठ, आमचूर पावडर आणि हिंग थोडा घेतलेला आहे. चला तर मग आता रेसिपीकडे वळूया. सगळ्यात प्रथम मी शेंगदाणे थोडे भाजून घेते. कढीपत्ता भरपूर घेतलेला आहे मी 2 वाट्या. 1 बाउल भरून घेतलेला आहे कढीपत्ता. कढीपत्ता आपल्या शरीरासाठी खूपच फायदा होतो. कढीपत्त्याचा डोळ्यांसाठी, केसांसाठी किंवा हृदयासाठी खूपच फायदे आहेत कढीपत्त्याचे. म्हणून कढीपत्ता आपण असा चटणी करून खाल्ला पाहिजे. आमटीत वगैरे घातला तर आपण तो काढून टाकतो. तर बाकीचे साहित्य पण मी सगळे त्यातच घालून घेतले. डाळ भाजलेलीच असते. धने, तीळ पण त्यातच घालून घेतले आणि मिरी पाव टीस्पून. थोडे सगळे गरम करून घेते. यामध्ये मी तेल नाही वापरणार. नंतर कढीपत्त्याची पाने भाजताना तेल वापरणार. हे असे कोरडेच भाजून घेतले मी. त्यामध्ये आता मी थोडं तेल घालून घेते. कमी जाळावर अशी कढीपत्त्याची पाने भाजून घ्यायची. चांगली कुरकुरीत करून घ्यायची ती. बघू शकता तुम्ही. खमंग अशी भाजून घ्यायची. चांगली कुरकुरीत होतात ती कमी जाळावर भाजल्यामुळं. हे आता भाजलेले आहेत बघा. भाजत आलेले आहेत आता. त्यामध्ये मी एक 25 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या घालून घेते. त्याच्याबरोबरच थोड्या गरम करून घेते त्या आपण. आणि आता बाकीचं भाजलेलं साहित्य मी त्यातच मिक्स करून घेते. म्हणजे त्याचं तेलसुद्धा त्यालासुद्धा लागतं. आता खाली उतरून घेते मी आणि गरम असतानाच त्यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेते. त्यामध्ये आता मी मीठ घालून घेते. एक चवीप्रमाणे मीठ घालून घ्या तुम्ही. तिखट एक 3 टेबलस्पून घातलं आहे मी. 3 टीस्पून घातलं आहे. थोडं नंतर घातलं मी. आणि हिंग एक पाव टीस्पून घातला मी. हे सगळं गरम असतानाच घालून घ्यायचं. म्हणजे हिंग वगैरे कच्चा लागत नाही. आणि थोडीशी आमचूर पावडर 1 टीस्पूनपेक्षा पण कमीच घातली आहे मी. चांगला स्वाद येतो त्यानं आमचूर पावडरनं. मी खूपच खमंग असं हे सगळं साहित्य मी आता भाजून घेतलेलं आहे. आता याची पावडर करून घेते थोडी जाडसर. खूपच टेस्टी लागते ही चटणी खायला. आणि कढीपत्ता भरपूर प्रमाणात आपल्या पोटात जातो असं केल्यामुळं. आता हे मिक्सरच्या भांड्यात मी 2 वेळा थोडं थोडं घालून बारीक करून घेते. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा. हाईपचा ऑप्शन आहे, हाईप करा. आणि कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी. तुम्ही रेसिपी कुठून बघताय ते पण सांगा तुम्ही. तर हे 2 वेळा मी थोडं थोडं बारीक करून घेतलेलं आहे. त्याला जास्त प्रमाणात मी तेल वापरलेलं नाही आहे. थोडं मिक्स करून घेते मी. 2 वेळा थोडं थोडं वाटल्यामुळं थोडंसं जाड, थोडंसं बारीक असं झालेलं आहे. चपातीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता ही चटणी तुम्ही कढीपत्त्याची. बघू शकता तुम्ही. थँक्यू.